मित्रांनो, आपल्या शरीरातील विविध जैविक क्रियांमध्ये सुसूत्रता राखण्यासाठी आणि पेशींमधील संवाद साधण्यासाठी अंतःस्रावी संस्था एक महत्त्वाचं जाळं म्हणून कार्य करते. या संस्थेचा मूळ आधार म्हणजे ग्रंथी. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ग्रंथी म्हणजे असे विशिष्ट अवयव जे शरीरासाठी आवश्यक असलेल्या पदार्थाचे स्त्रवण करतात. उदाहरणार्थ, आपल्या शरीरातील स्वेदग्रंथी त्वचेवर घाम उत्सर्जित करतात, तर लाळ ग्रंथी अन्नाच्या पचनासाठी जिभेच्या भागात लाळ स्त्रवतात. अशा प्रकारे आपल्या शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य गरजांनुसार विशिष्ट रसायने तयार करून ती योग्य ठिकाणी पोहोचवण्याचे प्राथमिक कार्य या ग्रंथी पार पाडतात. या ग्रंथीच्या वहन पद्धतीवरून त्याचे दोन मुख्य प्रकार पडतात, ज्यांचा अभ्यास करणे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ग्रंथींच्या कार्यप्रणालीतील तांत्रिक फरक त्यांच्या वाहिनी किंवा नलिकेच्या अस्तित्वावर अवलंबून असतो. ज्या ग्रंथी आपले स्त्राव वाहून नेण्यासाठी विशिष्ट नलिकेचा वापर करतात त्यांना बहिस्त्रावी ग्रंथी असं म्हणतात. तर या उलट ज्या ग्रंथींमध्ये स्वतःची कोणतीही नलिका नसते, त्या वाहिनी विरहित ग्रंथी असतात, त्यांना अंतःस्रावी ग्रंथी असं म्हणतात. उत्क्रांतीच्या दृष्टीने हा एक मोठा फायदा आहे, कारण या ग्रंथी आपले स्त्राव थेट रक्तामध्ये मिसळतात. या स्त्रावांना आपण संप्रेरके असं म्हणतो. ही संप्रेरके रक्ताद्वारे शरीरातील दूरवरच्या पेशींपर्यंत पोहोचतात आणि रासायनिक संदेशवाहक म्हणून कार्य करतात. रक्ताभिसरण संस्थेचा वापर करून संदेश वहन करण्याची ही पद्धत शरीराला अतिशय प्रभावीपणे नियंत्रित करण्यास मदत करते. आता आपण वेगवेगळ्या ग्रंथी, त्यातून स्त्रवणारे संप्रेरके आणि त्यांची कार्ये पाहूयात. पुरुषांमध्ये वृषण ही मुख्य अंतःस्रावी ग्रंथी आहे, जी टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक स्त्रवते. याचे प्राथमिक कार्य म्हणजे पुरुष जनन पेशींची म्हणजेच शुक्राणूंची निर्मिती करणे. तसेच दुय्यम लैंगिक लक्षणे जसे की दाढी-मिशी येणे आणि शरीरावरील केसांची वाढ यासाठी सुद्धा हे संप्रेरक कारणीभूत असते. जर आपण स्त्रियांमध्ये पाहिलं तर स्त्रियांमध्ये अंडाशय ही जी ग्रंथी आहे, ही ग्रंथी इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही प्रमुख संप्रेरके तयार करते. ही संप्रेरके स्त्री जनन पेशी तयार करण्यास मदत करतात. याच्या व्यतिरिक्त स्त्रियांमधील शारीरिक बदल जसं की गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ करणे, स्तनांची वाढ आणि गर्भधारणेदरम्यानचे बदल यांचे नियंत्रण ही संप्रेरके करतात. तर ही संप्रेरके केवळ शारीरिक बदलांपुरतीच मर्यादित नाहीयेत, ती आपल्या मनस्थितीतील बदल म्हणजेच मूड स्विंग्स हे होण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरतात. यानंतर आपण आपल्या चयापचय क्रियेतील अत्यंत महत्त्वाच्या अशा एका मिश्र ग्रंथीचा विचार करूयात. स्वादुपिंड पॅनक्रियाज हे शरीरातील एक अद्वितीय असं अंग आहे, कारण ते मिश्र ग्रंथी म्हणून कार्य करतं. याचे दुहेरी स्वरूप म्हणजे बघा काय, तर बाह्यस्त्रावी भाग हा काय करतो, तर पचन रसांचे वहन नलिकेद्वारे पचन संस्थेत करतो. तर अंतःस्रावी भाग हा इन्सुलिन हे संप्रेरक थेट रक्तात सोडतो. इन्सुलिनचे मुख्य कार्य काय असतं, तर इन्सुलिनचे मुख्य कार्य रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे. जेव्हा आपण कर्बोदके किंवा गोड पदार्थांचं सेवन करतो तेव्हा रक्तातील साखर वाढते. अशा वेळी स्वादुपिंड तात्काळ इन्सुलिन स्त्रवतो, जे पेशींना रक्तातील साखर शोषून घेण्याचा संदेश देते. जेव्हा स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होते, ज्याला आपण मधुमेह डायबिटीज झाला असं म्हणतो. रक्तातील अतिसाखर रक्तवाहिन्यांचे गंभीर नुकसान करू शकते, ज्यामुळे महत्त्वाच्या अवयवांना होणारा रक्तपुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होऊ शकतो. म्हणूनच इन्सुलिनचे कार्य जीवनरक्षक मानलं जातं. आता पुढची ग्रंथी अधिवृक्क ग्रंथी. आपल्या दोन्ही वृक्कांच्या वरती टोपीसारख्या स्थित असलेल्या ग्रंथींना अधिवृक्क ग्रंथी ॲड्रेनल ग्लँड्स असं म्हणतात. या ग्रंथीमधून ॲड्रेनॅलिन नावाचं अत्यंत प्रभावी असं संप्रेरक स्त्रवतं. याला फाईट ऑर फ्लाईट म्हणजेच लढा किंवा पळा प्रतिसाद देणारं संप्रेरक म्हटलं जातं. जेव्हा आपण भीती, तीव्र उत्साह
किंवा धोक्याच्या परिस्थितीत असतो तेव्हा हे संप्रेरक रक्तामध्ये मिसळते. यामुळे आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, श्वासोच्छवास जलद होतो, घाम येऊ लागतो. कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी किंवा तिथून पळ काढण्यासाठी शरीराला तयार करणं हे या ग्रंथीचं मुख्य कार्य आहे. आता पुढची ग्रंथी, मानेच्या भागात स्थित असलेली अवटु ग्रंथी. ही अवटु ग्रंथी थायरॉक्सिन नावाचं संप्रेरक स्त्रवते. हे संप्रेरक आपल्या शरीरातील अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करण्याच्या प्रक्रियेवर म्हणजेच चयापचय क्रियेवरती नियंत्रण ठेवतं. कर्बोदके, प्रथिने आणि मेद यांच्या चयापचयासाठी थायरॉक्सिन हे अनिवार्य आहे. जर या संप्रेरकाची कमतरता निर्माण झाली तर अन्नाचं ऊर्जेत रूपांतर नीट होत नाही. अशा स्थितीत शरीराला ऊर्जा मिळत नसल्याने व्यक्तीला सुस्ती येते आणि तरीही मेंदूला ऊर्जेची गरज असल्याने अजून खाण्याची तीव्र इच्छा होते आणि याच कारणामुळे अन्नाचे रूपांतर ऊर्जेऐवजी चरबीत होऊन लठ्ठपणा वाढतो. ही एक गंभीर वैद्यकीय समस्या असल्याने अशा व्यक्तींप्रती आपण सहानुभूती बाळगणे आवश्यक आहे. एक तांत्रिक महत्त्वाची बाब म्हणजे अवटु ग्रंथी ही मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतस्त्रावी ग्रंथी आहे. जरी स्वादुपिंड आकाराने मोठे असले तरी त्याचा अंतस्त्रावी भाग अतिशय लहान असल्याने आकारमानानुसार अवटु ग्रंथीलाच हे स्थान दिलं जातं. आता पुढची अंतस्त्रावी ग्रंथी, मेंदूच्या तळाशी असलेली पीयूषिका ग्रंथी, पिट्युटरी ग्लँड. आकाराने वाटाण्या एवढी लहान असली तरी तिला मास्टर ग्रंथी असं म्हटलं जातं. या ग्रंथीचं प्रमुख कार्य म्हणजे वाढ संप्रेरक स्त्रवणे, जे आपल्या उंचीवर आणि हाडांच्या वाढीवर नियंत्रण ठेवते. या संप्रेरकाच्या अतिरेकामुळे अतिप्रचंड उंची वाढू शकते, तर याच्या कमतरतेमुळे बुटकेपणा येऊ शकतो. पीयूषिका ग्रंथीला मास्टर म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे ते इतर सर्व अंतस्रावी ग्रंथींना म्हणजेच अवटु ग्रंथी, स्वादुपिंड यांना संदेश पाठवून त्यांच्या स्त्रवांचे नियंत्रण करते. एक महत्त्वाची गोष्ट, जरी पीयूषिका ग्रंथी लहान असली तरी ती शरीरातील सर्वात लहान ग्रंथी नाही. मेंदूमध्ये असलेली पिनियल ग्रंथी ही आकाराने त्याहूनही लहान असते. तरीही संपूर्ण शरीराच्या रासायनिक नियंत्रणाचं केंद्र म्हणून पीयूषिका ग्रंथीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. एकूणच जर बघायचं झालं तर आपली अंतस्रावी संस्था ही वाहिनी विरहित ग्रंथींची एक गुंतागुंतीची पण शिस्तबद्ध अशी यंत्रणा आहे. ही संस्था रक्ताभिसरणाद्वारे संप्रेरके शरीराच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून चयापचय, रक्तातील साखरेचं संतुलन, वाढ, प्रजनन यासारख्या मूलभूत प्रक्रियांवर नियंत्रण ठेवते. या रासायनिक संदेशवाहकांचे सूक्ष्म प्रमाणही आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम करते. आपल्या शरीराच्या अखंडित आणि संतुलित कार्यासाठी या अंतस्रावी संस्थेचे आरोग्य टिकवणे हे आपल्या सर्वांगीण कल्याणासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर इथंच थांबूयात. धन्यवाद.